मित्रांनो, भुजलधारावर आपलं स्वागत. मित्रांनो, हा बोर आहे. या बोरला सध्या 1000 ते 1200 लिटर दिवसाला पाणी निघते. परंतु मित्रांनो, या रॉडच्या हिशोबाने बघा, पाण्याची धार दाखवली, पाणी इकडूनच येतं नेहमी. आता ही पाण्याची धार याच्यानुसार ड्राय आहे. आणि मित्रांनो, बोरच्या ह्या बाजूला जरी आलो तर ही बाजू तुटलेली आहे नेहमीची. तर इकडं पण ड्राय दाखवते, म्हणजे हा रॉड सुद्धा पकडून धरायला कमीत कमी पाव इंचाच्या वरचंच पाणी लागतं. त्याशिवाय हा रॉड पाण्याच्या धारेला पकडत नाही. याला जवळपास 1000 लिटर पाणी आरामात निघतं दिवसाला. तरी पण हा बोर ह्या रॉडच्या हिशोबाने ड्राय आहे. आता बघा, हा रॉड वडून सोडतो. हा रॉड तर हलतच नाही या बोरवर. हजार 1200 लिटर म्हणजे कमीत कमी पाव इंचाच्या खालचं पाणी किंवा पाव इंच पाणी आहे या बोरवर. परंतु तरीसुद्धा हा रॉड हलत नाही. आणि हा रॉड आधी लाईन दाखवतो आणि सोडून देतो. म्हणजे पाव इंचाच्या खालच्या पाण्याला हे दोन्ही रॉड ड्राय म्हणून दाखवतात. आता ज्या एरियामध्ये पाणी कमी लागतं, म्हणजे मी ज्या एरियात राहतो, माझ्या एरियामध्ये पाणी कमी असतं, त्यामुळे हे दोन्ही रॉड मला फायद्याचे आहेत. जिथं हा रॉड सोडून देतो आहे, कदाचित ती पाण्याची धार पूर्ण ड्राय तरी असेल किंवा त्याच्यामध्ये पाव इंचाच्या खालचं पाणी असू शकते. तर त्यामुळं माझ्या एरियामध्ये हा अर्धा इंचाचा CPVC पाईपचा एल रॉड एकदमच फायद्याचा आहे. आणि हा रॉड जर सोडत असेल तर कदाचित ती लाईन पूर्ण ड्राय असेल किंवा त्यामध्ये 1500 लिटर दिवसाला निघेल एवढं पाणी 100% असण्याचे चान्सेस आहे. मित्रांनो, हा बोरचा पाईप आहे. जो मी बाहेरचा बोर दाखवला त्या बोरचाच हा पाईप आहे. आणि या पाईपमध्ये हा जवळपास पाऊण इंचाचा पाईप आहे. जसं मी दुपारी म्हणलं की हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे रॉड, पाऊण इंचाचा पाईप आणि हा अर्ध्या इंचाचा CPVC पाईप कसा रिस्पॉन्स देतो आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की आता या पाईपमध्ये पाणी चालू आहे. मी पाहिलं. आता तुम्हाला दाखवतो पाऊण इंच पाईपवर मी टच करतोय. रॉडने रिस्पॉन्स दिला. टच केल्यावर रॉडने रिस्पॉन्स दिलेला आहे. तर रॉड असं सोडणार नाही, कारण पाणी प्रवाह आहे, फ्लो चालू आहे. हात काढला, रॉड झाला सरळ. त्याच्यानंतर आता मी हा अर्धा इंचाचा CPVC पाईप आहे. अर्धा इंचाच्या CPVC पाईपला मी ह्या कटरने आता मी टच करतो रॉड. तर रॉड फिरलेला आहे, सरळ झाला, कारण हा पाऊण इंचाचा पाईप आहे. पाऊण इंचाचा पाईपला हा अर्धा इंचाचा पाईप रिस्पॉन्स देतोय. तर आता आपण हा पाईप ठेवूयात. आणि हा आहे पाऊण इंचाचा CPVC पाईपचा एल रॉड. तर आता मी याला टच करून दाखवतो. हा रॉड अजिबात हलत नाही. म्हणजे मित्रांनो, पाऊण इंच पाईपवर पाऊण इंचाचा CPVC रॉड अजिबात रिस्पॉन्स देत नाही. याचा अर्थ माझ्या मते कमीत कमी 1 इंच पाणी असल्याशिवाय पाऊण इंचाचा CPVC पाईपचा रॉड फिरणार नाही. तर मित्रांनो, परत एकदा दाखवतो. हा अर्धा इंचाचा CPVC पाईपचा रॉड आहे. फिरला, सोडून दिला. हा लोखंडाचा 11 इंची पाईप फिरला, सोडून दिला. आणि हा पाव इंचाचा अजिबात फिरत नाही. तर माझ्या मते हा कमीत कमी 1 इंच पाण्यावरच फिरतो. त्यामुळे याचा वापर केला शेतामध्ये तर कमीत कमी 1 इंचाची पाण्याची धार मिळण्याचे चान्सेस 100% आहे. त्यामुळं
ज्या एरियामध्ये बारीक पाणी लागतं तिथं हा रॉड वापरावा आणि ज्या एरियामध्ये बऱ्यापैकी मोठं पाणी लागतं 1 इंचच्या आसपासच्या धारा आहे तिथं हा रॉड वापरला तर 100% फायदा होऊ शकतो. धन्यवाद.